कौन दिशा में लेके चला रे बटोही यहाँ ठहर ठहर ये सुहानी सी डगर जरा देखन दे अंधार जागला झाल हा भागला धाटो जरी सावल्या ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या शिवशक्ती धावगे शिवशक्ती धावगे शरणांना पावगे आधार जीवा संकटे हारशी सद्गतीत धावशी दिवस नवा प्रभो पाहि आपन् नमामि शशम् दे ना बुंदी माझ्या ताटात दिसते का तुला बस तू खाल्ली का नाही का बस इथं माझ्या ताटात आपण जेऊ ऐ इथं बस आ ये चल लगेच बस आण पटकन मला एकच दे एकच एकच बस 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 माझं नाव संपत सोमा कांबळे राहणार रावरी तालुका जिल्हा अहमदनगर. आम्हाला तुम्ही ट्रिप काढल्याबद्दल म्हणजे कुठेही कोणबा न होता ट्रिप देवस्थानच्या तिच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचली. परत हे आपले जेवणाची सुद्धा सोय भारी झालेली. प्रत्येक ठिकाणी कुठं अडचण नाही काही नाही. चालू सगळ्यांना जय शिवराय. आता प्रत्येक जण इथे येऊन काही बोलणं नाही, भीती असते प्रत्येकाला बोलायची. त्याच्यामुळे मी एकच प्रश्न विचारते, हो किंवा नाही बोला. प्रत्येकाला ट्रिप आवडली का आमची? परत येणार का? प्रत्येक म्हणजे सर्वजण काहीच्या सांगण्यावरनं काही अनुभव घेतलेला आहे. त्यांचे स्टेटस वगैरे पाहून लोक आले तर तुम्ही सगळेजण का नाही. आणि काही फक्त स्टेटसवर आले ते का जाऊन पाहू, आणि काहींच्या मैत्रिणी वगैरे जाऊन आले ते त्यांचे स्टेटस पाहून फक्त तुम्ही आमच्याकडे आले ते काय अनुभव घेतलेला नव्हता. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे आमच्यावर एवढा विश्वास ठेवला ना, त्याच्यामुळे तुमचं सर्वांचं आभार आहे मनापासून. धन्यवाद सर्वांना. काजलची पहिली डिलिंग केली, पहिल्यांदाच बोलली. सर्वांना नमस्कार. इथं सर्व माझ्या आईच्या वयाचे काही महिला, काही आजीच्या बहीण, आजोबा, सगळं म्हणजे सगळे आपलं एक फॅमिली कुटुंब झालंय 4 दिवसात. आज आपली सांगता आहे आणि यामध्ये आमच्याकडनं समजा कोणाला काही कमी जास्त बोलण्यात आला असेल वाढताना जेवताना, तर त्याबद्दल मी सगळ्यांना सॉरी बोलते. आणि आमचे आचार्य बाबा परत आज सगळी आमची टीम असेल त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, ट्रीपमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. माझं नाव सुवर्ण अनिल तांबे. आम्ही यादवडीमधून तांबेवाडीमधून आलेलो आहेत आणि आमच्या इथेच एक पूर्ण बस भरलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडनं पहिल्यांदा 2च महिला आल्या ह्या ट्रिपमध्ये. त्या म्हटलं भाऊचं खूप छान नियोजन आहे, जेवण वगैरे सर्व घरच्या सारखं आहे, कुणाला काही जेवणाचा त्रास नाही, पाणी वगैरे सगळं फिल्टरचं आहे, त्याच्यामुळे कुणाला काही त्रास होत नाही काही नाही. पहिल्या फक्त आमच्यातून 2च महिला आल्या, त्याच्यानंतर आमचे 48 महिला तयार झाल्या तांबेवाडी, यादवडी आणि कोंबरवाडी मधून. तर एकाच ठिकाणी आमची बस भरलेली आहे. तर मी यांचं खूप खूप आभार मानते. आणि म्हणजे खरं सांगायचं म्हणजे असं का शेतकरी महिला आहेत, खूप सगळ्या महिला कामावरती जातात, त्या रोजंदारी काम करणाऱ्या महिला आहेत आणि इतकं कमी दरात इतकी मोठी ट्रिप आहे म्हणून त्या येऊ शकल्या. त्यामुळे मी भाऊंचं खूप खूप आभार मानते. पहिली गोष्ट म्हणजे कारण जास्त पैसे म्हटलं तर महिला जात नाही, कारण
ऍडजस्ट करायचं कुणाला जमत नाही. रोजंदारी सगळी महागाई वाढलेली आहे आणि खाणं पिणं राहणं शिवाय पाणी वगैरे सगळं आणि स्वयंपाक पण खूप छान आहे. मी आचार्य म्हणजे सगळे भाऊ दादा त्यांचं पण खूप आभारी मानते. कारण कसं खाण्यामुळे कोणाला गॅस वगैरे काही म्हणजे प्रॉब्लेम झाला नाही. जसं बाहेरचं खाणं कसं असतं कसं नसतं, तशीच खाणं खायला आपलं टायफॉइड वगैरे होतो. तसे कसं आपलं छान सुंदर आणि जास्त तेलकट पण नाही असं खूप छान जेवण मिळालं. तर मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. म्हणजे ज्यांनी ट्रिप आयोजित केली त्यांचं, ज्यांनी जेवण बनवलं त्यांचं, जे आपल्या संगती होते इकडे चला तिकडे चला सगळ्यांना आणणारे गाईड करणारे शुभम दादा आणि त्यांचे होते दोघं ब्रदर सगळ्या म्हणजे सगळ्यांचं खूप खूप आभार आहे. आणि आता आम्ही ना परत तुमच्या ट्रिपला नक्कीच येऊ. पण म्हणजे कसं थोडं कालांतरण आहे आणि तुमच्याबरोबर आम्ही नक्कीच तिकडे असं आता आम्हाला नंतर कळलं का काय शाळेत आहे ना तर आमच्या डोक्यात होतं काही कॅन्सल करावं. म्हटलं तुमचं नियोजन झालेलं आहे इतकं म्हणजे हे तर आम्ही नक्कीच काशी आयोजन वृंदावनला तुमच्या बरोबरच येणार आणि आम्ही तुला एक गाडी भरणार आणि तुमचा आभार खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. या गाडीमध्ये मला त्यांनी सांगितलं होतं एक गाडी आपण भरायची. प्रियांका रवींद्र भोन, मी 14 नंबरवरून आलेलो आहे. मी आधी अक्कलकोट या ट्रिपमध्ये पण आले होते. त्यावेळेस मी अनुभव घेतला फर्स्ट टाइम, मला खूप आवडली. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं, त्या अष्टविनायक ट्रिपमध्ये पण आल्या, त्यांना पण खूप आवडली. नंतर आम्ही आता उज्जैनच्या ट्रिपसाठी 20 जणी आलोय 14 नंबरवरूनच. मी सगळ्या मैत्रिणींना सांगितलं का बाबा ट्रिप व्यवस्थित आहे, जेवण व्यवस्थित आहे, सगळं म्हणजे व्यवस्थित आहे, ते काळजी पण खूप घेतात. म्हणून मग मी सगळ्यांना बोलले, मग ते सगळे तयार झाले. माझ्या मैत्रिणी ह्या राजश्री भोरे, ह्या सुनीता गुंजाळ, हे सीमा गुंजाळ, अशा म्हणजे आमच्या जवळजवळ 20 एक जणींचा ग्रुप आहे. सगळे आलो आम्ही. पुढच्या वेळेस 40 जणी आणि आता आलो 20 जणी, पण पुढच्या वेळेस 40. 14 नंबरलाच एक गाडी भरू पूर्ण. थँक्यू. तुमचं नाव? आता बोलली रे एक जण. ला ला ला